आज बनवणार आहे मी आलूचे वडे। पहिलेच सगळं साहित्य तयार करून ठेवले। आलू, हे हिरव्या मिरच्याचा कूट आहे, त्याच्यात मीठ पण आहे, हे साबुदाणा, हे शेंगदाणे। आता मी मिक्स करायला सुरुवात करते। पहिले आलू बारीक करून घेते मग चांगले बनते आलूचे वडे। हे आलू आता याच्यात टाकणार साबुदाणा, हे बारीक झाले लागले, आता हे बारीक मिक्स करायला लागले आलू शिजवे। आता याच्यात टाकणार मी शेंगदाणे, हे पण मिक्स करून घेऊ आपण। हे हिरव्या मिरच्याचा कूट आहे। आता टाकायला लागले साबुदाणा, मिक्स करून घेते, एकजीव करते। साबुदाण्याचे वडे चांगले येतात, मिक्स चांगले झाले, चांगले बनते। सगळं घेतलेले मी याच्यात, मीठ सगळं मिक्स करायले तयार। झालं मिक्स तयार। पहा कसं मिक्स केलं। पात हे आता मीठ आहे का याच्यात बराबर, थोडं मीठ घेणं लागतंय। मीठ कमी पडलं होतं तर मीठ घेतलं। आता हे मिक्स करते। बराबर मीठ असलं तर चांगले लागते ते खायला, लय आणली पण नाही चांगले लागत खायला। सकाळच्या नाश्त्यासाठी येते। तुम्हाला याच्यात लसण सांबार पण टाकू शकता तुम्ही, उपवासाचे नाही। आणि उपवासाचे असले तर हिरव्या मिरच्या, मीठ, बाकी काहीच घ्यायचं नाही त्याच्यात, एवढंच घ्यायचं। आणि शेंगदाणे शिल्लक घ्यायचे, मग खुसूर खुसूर होते ते। झाले आता हे तयार। आता करायसाठी याचे उंडे बनवते। पुसून घेते ते उंडे बनवायचे, गोल गोल बनवायचे। जेवढे आपल्याला मोठ्याले करायचे तेवढेच करायचे, लहान करायचे तर लहान करायचे। झाला तयार उंडा। आधी तयार करून ठेवले ना तर मग तळायला सोपे जाते। मग तेल गरम झालं तर लय घाई होती ती, म्हणून आधीच सगळं तयार करून ठेवायचे उंडे। लागले बनवायला, अजून काय आपले तयार झाले नाही उंडे बनवायला। हातात थोडं तेल घेतलं तर चिपकत नाही ते, तेल घ्यायचं हाताला थोडं। म्हणजे आलू मिक्स असले चिकटपणा तर हाताला नाही चिटकत, त्याच्यामुळं मग थोडं तेल घ्यायचं। भावांनो बहिणींनो, तुमच्या सपोर्टची लय जरूरत आहे, मला सपोर्ट करा तुम्ही। अजून उंडे तयारच आहेत आपले, लय मोठे बनवायला लागतात ना तर टाइम लागतो हे बनवायला। छोटे छोटे असले तर चांगले बनतात ते। थोडं तेल घेते हाताला चिपकायला। आता लागले
बनायलं. थोडेच बनवायचे नाश्त्यासाठी. हर्षू शाळेत गेलाय तर काही त्याला होते. आमच्या हर्षूला तळेल वस्तू लय आवडतात खायला. दर दिवस दिले तर खातोय ते. म्हणत नाही मम्मी बनव म्हणतोय. तेलकट वस्तू लय आवडते त्याला. गोड वस्तू नाही आवडत त्याला. पण मीच नाही म्हणते त्याला बाहेरच्या वस्तू खायला लय नको खाऊ. बाहेरच्या बिमार होते लेकरं. आणि खायला गरम गरमच चांगले लागते. एवढे ठेवते आता हर्षूसाठी. झाले आपली उंडे तयार. आता बनायला सुरुवात करते. आता गॅस चालू करायला लागले. साबुदाण्याचे वडे करायला. झाला आपला गॅस चालू. आता याला होऊ देते तेलाला गरम. गरम झाले तर लाल तळल्या जाते. मग नाही तर चिटकते मग कढईला. म्हणून तेल जास्त गरम होऊ द्यायचं आणि नंतर टाकायचे मग ते साबुदाण्याचे वडे कढईत. आता गरम व्हायला लागले. तेल गरम झाल्याच्या नंतर सुरुवात करते साबुदाणे बनवायला. झालं तेल गरम आपलं. आता मी वडे बनवायला टाकते त्या कढईत. आता मी बनवायला लागले वडे. पहा कसे बनवायचे. असे दाबायचे ते असे. आणि असे दाबून मग पहा झाला आपला वडा तयार. आता कढईत टाकायचे. असा दाब द्यायचा ते याला. झाला आकार. टाकायला लागेल. झाला आपला तयार. काढून दाखवते तुम्हाला. पहा कसा कलर आला त्याला. धुळडीत टाकते आता यात. हे पण झाला तयार. आता टाकायची. पण झाला तयार. याला काढून घेते. आता दुसरे टाकायला सुरुवात करते. पहिले टाकलेले घेतले काढून. टाकला. हाताला तेल घेत राहायचं म्हणजे मग हे चिपकत नाही हाताला. झाले आता हे तयार. टाकायला कढईतले पण लाल व्हायला लागले. लाल शकले गेल्यावरच खायला चांगले लागते. नाही तर नरम नरम राहते. ते तळल्या नाही गेले आणि लय नरम पण नाही खाऊ वाटत. झाले आता आपले वडे तयार. झाले आपले वडे तयार. तुम्हाला दाखवते तोडून. पहा कसे बनले. चहा पत्ती घ्यायले तपेली. साखर, अद्रक. आता दूध टाकते. चहा ठेवायला लागले मी. आता गॅस
आम्ही साबुदाण्याचे वडे चहा सोबत खातो. आणि तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही खायचं, तसेच खाऊ शकता तुम्ही. पण आम्हाला आवडते म्हणून आम्ही चहा सोबत खातो साबुदाण्याचे वडे. थोडं पाणी टाकायला लागली चहा. झाला आता आमचा नाश्ता तयार. आम्ही नाश्ता करतो आता. चहा पण झाला आमचा. भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय.